आपण जनपद आणि महाजनपद या पाठाच्या पुढच्या विभागामध्ये प्रवेश करतोय. चला तर मग. ह्याच्यामध्ये आता आपण बघूया की अजातशत्रूच्या काळामध्ये मगधाच्या पाटलीग्राम या नव्या राजधानीचा पाया घातला गेला. आपण इथं बघतोय एक शिल्प पण आपल्या उपक्रमात आहे, अजातशत्रू शिल्प. बघा त्या काळचे कसं सगळं म्हणजे त्यांचा वेशभूषा, त्यांचं कार्य काय असायचं, तर ते कसे दिसायचे आणि त्यांचा पोशाख, त्यांचं केशाची रचना सर्व आपल्याला या चित्रामध्ये दिसून येते. चला तर अजातशत्रूच्या काळामध्ये मगधाच्या पाटलीग्राम या नव्या राजधानीचा पाया घातला गेला आणि पुढे हेच पाटलीपुत्र या नावानं प्रसिद्ध झालं. मग पाटलीपुत्र हे काय आहे तर आजच्या पाटणा शहराच्या परिसरामध्ये हे असावं. कोणतं? पाटलीपुत्र. त्याच्यानंतर अजातशत्रूच्या नंतर होऊन गेलेल्या या मगधाच्या राजांमध्ये शिशुनाग हा एक महत्वाचा राजा होता. त्यानं काय केलं तर अवंती, कोसल, वत्स ही राज्य मगधाला जोडली. म्हणजे युद्ध करून त्यांचं संपूर्ण प्रदेश आपल्या राज्याला म्हणजेच मगधाला जोडला गेला आणि उत्तर भारताचा जवळजवळ सर्व प्रदेश हा मगधाच्या अंमलाखाली आला आणि अशा रीतीने मगध साम्राज्य हे आकाराला आलं. म्हणजे सगळे हे राज्य त्यांना जोडले गेले. त्याच्यामुळं ते राज्य मोठं झालं, विस्तार मोठा झाला, त्याच्यामुळं कामकाज वाढलं आणि हे एक राज्य परिपूर्ण आहे असं सगळे लोक बघू लागले. मग म्हणजे तिथे एक साम्राज्य असं पूर्णपणे साकार आणि आकाराला आलं. बरोबर आले लक्षात? पुढे जाऊया. मगध साम्राज्याचे नंदराजे. तर इसवी सन पूर्व 364 ते इसवी सन पूर्व 324 या संपूर्ण काळामध्ये मगध साम्राज्यावर नंदराज्यांची सत्ता होती. तर त्याच्याबद्दल आपण आता माहिती घेऊया. तर एका मोठ्या साम्राज्याला आवश्यक अशी शासन व्यवस्था नंदराजांनी निर्माण केली. त्याच्यामध्ये काय काय आलं होतं बघा. त्यांनी कशी कशी रचना आपल्या देशाची पण केली, आपल्या लोकांना पण काय काय सुखसुविधा दिल्या त्या आपण आता बघणार. तर पायदळ, घोडदळ, रथदळ, हत्तीदळ असं चतुरंग सैन्य त्याच्या पदरात होतं. म्हणजे त्याच्या साम्राज्यामध्ये हे अगदी विस्तृतरित्या होतं. सगळ्या प्रकारचं सैन्य जे आपण म्हणजे जे पायदळावरून जे म्हणजे समोरासमोरचे सैनिक येतात पायाने असे चालत ते पायदळ. घोडदळ म्हणजे घोड्यावर बसून त्यांचं दळ. त्याच्यानंतर रथामध्ये बसून युद्ध करायचं ते दळ. त्याच्यानंतर हत्तीवर बसून करायचं ते सुद्धा. म्हणजे सगळं काही ह्याच्याकडे होतं. त्यांनी वजन मापांची प्रमाणित ही पद्धत सुरू केली. आता नंद घराण्याच्या शेवटच्या राजाचं नाव होतं धनानंद. काय नाव होतं? धनानंद. आणि त्याच्या काळापर्यंत मगध साम्राज्याचा विस्तार हा पश्चिमेकडे पंजाब पर्यंत झाला होता. कुठपर्यंत? पंजाब पर्यंत. आणि धनानंदाच्या कारकिर्दीमध्ये चंद्रगुप्त मौर्य या महत्वाकांक्षी तरुणानं काय केलं? पाटलीपुत्र जिंकून घेतलं आणि नंद राजवटीचा असा शेवट झाला आणि मौर्य साम्राज्याचा पाया घातला गेला. आता कोण आला? चंद्रगुप्त मौर्य राजा आणि नंद राजे गेले. पुढे बघूया की 16 महाजनपदांची प्राचीन आणि आधुनिक नाव. म्हणजे पुराण्या काळातली त्यांची नावं आणि आता नवीन आधुनिक नाव. काशीचं नाव बनारस, कोसल म्हणजे आजचं लखनौ, मल्ल म्हणजे आजचं गोरखपूर, वत्सह म्हणजे अलाहाबाद आता आपण जे बोलतोय ते, चेदी म्हणजे कानपूर, कुरु म्हणजे दिल्ली, पांचाल म्हणजे रोहिलखंड, मत्स्य म्हणजे आजचं जयपूर, त्याच्यानंतर शूरसेन म्हणजे आजची मथुरा, त्याच्यानंतर अशमक म्हणजे औरंगाबाद महाराष्ट्र म्हटलं इथलं त्या बाजूच्या प्रदेशात असलेलं, अवंती म्हणजे उज्जैन, अंग म्हणजे चंपा पूर्व बिहार,
त्याच्यानंतर मगध दक्षिण बिहार, वृज्जी उत्तर बिहार म्हणजे आजचं पेशावर, आणि कंबोज म्हणजे गांधारच्या जवळचं असलेलं ठिकाण. आलं लक्षात? आलं लक्षात? चला पुढे जाऊया. आता आपण काय शिकलो? आपण आता ह्याच्यामध्ये आपण काय शिकलो मध्ये आजात आपल्या पुराण्या काळामधला ह्या राजाचं आपण चित्र बघत आहोत त्या संदर्भातलं. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये आपण जोड्या जुळवा बघणार आहोत की अ गट ब गट आहे आणि अ गटामध्ये काही आहे पर्याय आणि ब गट. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला ते योग्य प्रकारे जोड्या जुळवायच्या आहेत. चला तर मग पुढे जाऊया.